ज्यांना माझी कदर नाही त्यांना परत आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे. सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेट आणि सिकपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. इम्पोर्ट केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचे आहे. ओपन केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार. स्टार्टिंग पोझिशनला येऊन जायचे. आल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे. फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं फोटो दिसते, त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती जायचं आहे. गेल्याच्या नंतर नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर जो तुम्हाला फोटो लावायचा आहे म्हणजे लावायचा आहे त्या फोटोला तुम्ही काय करायचं आहे, इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा फोटो दिसून जाणार. पहिल्या बीटवरती यायचं आहे. आल्याच्या नंतर आणखी तुम्हाला इथून फोटो ॲड करायचे आहे. फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं. मीडियावरती गेल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करून थ्री डॉटवरती येऊन फिल कंपोजिशन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर काय करायचं आहे, फोटोच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे. हा 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर तुम्हाला इथून कट करून घ्यायचं आहे. हा पण फोटो म्हणजे जेवढे काही बीट आहे तेवढे फोटो इथं कट करून घ्यायचे. तर आता हे अशा प्रकारचे आहे. तर हा जो काही 8.2 सेकंदाचा फोटो आहे याला थोडा झूम करून घ्यायचा आहे. झूम केल्याच्या नंतर आपल्याला ह्या साईडनं याला ओढायचं आहे. ओढल्याच्या नंतर पहिल्या म्हणजे दुसऱ्या बीटवरती यायचं आहे. आल्याच्या नंतर इथे काही प्लस आहे इथे की द्यायची आहे. की दिल्याच्या नंतर आणखी यायचं इकडे. आल्याच्या नंतर ह्यावाल्या फोटोला आपल्याला इकडं आणायचं आहे. आणल्याच्या नंतर ह्याच्या कीला इकडं करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर काही असा तुम्हाला दिसून येणार. ठीक आहे. तर काय करायचं आता इथे इमोजी ॲड करायचे. इमोजी ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. केल्याच्या नंतर काही अशा प्रकारची इमोजी आहे. ह्या इमोजीवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आणि हा 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. एवढं झाल्याच्या नंतर बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर सिकपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर फक्त याचा इफेक्ट आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचा. ओपन केल्याच्या नंतर हा जो काही 7.13 सेकंदाचा आहे त्या फोटोला पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. सिकपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर 10.28 सेकंदावरती आल्याच्या नंतर इथं हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बॅक यायचं आहे. सिकपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून याचा इफेक्ट पण कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता आपले किती झाले इफेक्ट, 3 इफेक्ट झाले आहे. 2 इफेक्ट झाले आहे. तर हा एक तिसरा. ठीक आहे. तर आता इथून बॅक येतो. आणखी सिकपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता तुम्हाला हवाला इफेक्टला इथून कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आणि बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला लास्टमधून म्हणजे आता 14.10 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. सिकपिक प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला हा जो काही 7.26 सेकंदाचा हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला यायचं आहे 16.2 सेकंदावरती इथं हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बॅक यायचं आहे. सिकपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला मी असे काही 2 लेअर दिसते. ह्या 2 लेअरला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करायचं. कॉपी लेअर केल्यानंतर बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे. तर केल्याच्या नंतर इथून कट करून घ्यायचं आहे. 2 लेअरला सिलेक्ट करायचं. जो का खाली आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचे. केल्याच्या नंतर एक्सपोर्ट करून घ्यायचं. इथून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.